चला आपण इथे आज बेसनपासून पाटोडी बनवू आणि तुम्ही पाटोडी कधी बनवली का आणि तुम्ही पाटोडीला काय म्हणता? आमच्यामध्ये याला पाटोडी म्हणतात। आज खूप दिवस झाले आमच्या घरामध्ये पाटोडी झालीच नव्हती, तर म्हटलं पहिल्यांदा पाटोडी बनवत आहे मी। आणि कांदा खोबरा मी गॅसवर भाजून एकदाच घेत आहे, ही जाळीवरच। जाळी खूप चांगली आहे, जाळीवर तुम्ही टोमॅटो कांदा आणि खोबरा एकत्र ठेवू शकता। त्याच्यानंतर मी ते भाजतो, म्हटलं चला आपण पिठामध्ये सगळे सुके मसाले टाकून घ्यायला पाहिजे, जेवढं आपल्याला मसाला लागतील। पाटोडीमध्ये मसाले चांगलं टाकलं तर टेस्ट येते। तर मग त्याच्यानंतर मी हाताला तेल लावलं आणि छान मळून घेतलं आणि कोळपाट बेलण्यावर पण तेल लावायचं आणि लाटून घ्यायची चपाती आपल्याला। तसं आपण डाळ ढोकळी बनवतो सेम तशीच आहे पाटोडी, आम्ही पण पाटोडी म्हणतो। तर लाटून घेतलं आपण जे शंकरपाळा तोडतो त्या चमच्याने मी याला छान चौकोन कोणामध्ये तोडून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी आता कढई ठेवली गॅसवर, शंकरपाळा कापतो त्या चमच्याने मी कापून घेतलं तर खूप छान दिसत होते, असं कच्चंच एवढं सुंदर दिसत होते। त्याच्यानंतर मी कढई ठेवली, तेल टाकलं आणि जे आपण कांदा खोबरं भाजलं होतं मसाला ते मी तेलामध्ये परतून घेतला। त्याच्यावर नंतर आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घेतलं। आता पाटोडी बनवली त्याच्यामध्ये